संतांनी जे सांगितलं, सकळासी येथे आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे. चोखोबा म्हणजे आपण म्हणतो डंके की चोट पे, तसं चोखोबा म्हणतात की यार यारे सान थोर याती भलते नारी नर, खटनट यावे शुद्ध होवो निया जावे, दवंडी पिटी भावे चोखा म्हणा. चोखोबा म्हणतात की दवंडी पिटतो मी, कुणी या. वारीमध्ये सगळे असतात, हौशे नवशे गवशे सगळे, पोलीस असतात तसे चोरही असतात. पण असं होतं की कुठंतरी त्या ह्याच्यात तुम्ही चाललात, त्याचा कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती नक्कीच परिणाम होतो. आणि आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यात तुम्हाला त्याची जाणीव होईल की नाही, हे आपलं चुकलेलं आहे. आपण माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे, की बाबा कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुकाराम महाराज सांगतात की बाबा मत्सर करू नका, त्याच्यात सगळ्या वर्म आहे. तुम्ही 1000 वाऱ्या केला आणि तुमच्या आतमध्ये काहीच फरक नाही पडला तर मग काहीच उपयोग नाही. ती वारी नाही होणार, ते नुसतं काय म्हणतात त्याला, ते नुसते हेलपाटे होतील, येरझार होईल ते. सो वारी हे शिकवते तुम्हाला की तिथं एक माणूस धर्म जो माऊलींनी शिकवला आहे, सर्व संतांनी शिकवला आहे, तो जागवण्यासाठी म्हणून वारी करायची. ज्याप्रमाणे मला माझं मन आहे त्याप्रमाणे इतरांचंही मन आहे. मला जसं वाटतं की माझं मन सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे, तसं आपण इतरांचं मन भावना समजून घेतली पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि गंमत काय आहे, इथं कुठल्याच प्रकारचा भेद नाही आहे. आजोबांच्या वयाचा व्यक्ती लहान मुलाच्या पायावर डोकं ठेवून पाया पडतो. पंढरीच्या लोकांना आहे अभिमान, पाया पडते जण एकमेक, कारण तिथं ते त्याच्यामध्ये विठ्ठल आहे, त्याच्यामध्ये माऊली आहेत. स्त्री पुरुषाच्या पाया पडते, पुरुष स्त्रीच्या, इथं कुठलाच हे नाही आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या जगामध्ये आपण जे अनुभवतोय सगळीकडं, कुठं युद्ध चाललंय, कुठं काय चाललंय, कुठं जातीभेद चाललंय, कुठं ह्याच्या सगळ्याच्या पलीकडं जायचं असेल तर वारी अनुभवावे.